महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ केंद्र क्रमांक 6233 या केंद्रामार्फत मी सर्वांचे स्वागत करते। आज आपण इथे SOC 101 या विषयाचा पुढील भाग पाहणार आहोत। त्याच्यामध्ये विभाग 2 राज्यशास्त्र, घटक पहिला राज्यशास्त्र स्वरूप व व्याप्ती। त्यामध्ये आपण राज्यशास्त्र म्हणजे काय, राज्यशास्त्रातील प्रमुख संकल्पना कोणत्या कोणत्या आहेत आणि राजकीय विचार प्रणाली काय आहेत हे पाहणार आहोत। तर प्रथमतः आपण पाहूयात राज्यशास्त्र म्हणजे काय। एका अर्थाने राज्य संस्थेच्या वेगवेगळ्या बाजूंचा केलेला पद्धतशीर अभ्यास याला राज्यशास्त्र म्हणता येईल। परंतु हा अभ्यास केवळ त्या संस्थेचा नाही तर तिच्याशी संबंधित व्यक्तीच्या वर्तनाचा आहे। राज्याच्या मध्यवर्ती संकल्पनेच्या अनुषंगाने व्यक्तीचे जे वर्तन होते त्याचा अभ्यास प्रामुख्याने या विषयात केला जातो। पुढचं आपण आणखी इतर संज्ञा पाहूयात। प्राचीन भारतात या विषयासाठी अनेक प्रकारच्या संज्ञा वापरलेल्या आढळतात। दंतनीती, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या त्यापैकी काही होत। राज्याचा मुख्य आधार दंडशक्ती, ती केव्हा व कशी वापरायची या संबंधीच्या चर्चेत दंडनीती म्हटले जाते। आता आपण राज्यशास्त्राची व्याप्ती पाहूयात। सुरुवातीचे कायदे असे असावे, राज्यशास्त्र कशा असावी या धर्तीचे तात्विक विवेचन केले जाईल। त्यातून राज्यशास्त्राची आदर्श भूमिका मांडली जाईल। मानवी व्यवहारासंबंधी काही गोष्टी गृहीत धरल्या जातात। उदाहरणार्थ, मनुष्य हा मूलतः स्वार्थी आहे आणि त्या आधारे राजकीय संकल्पनांचे विवेचन केले जाईल। त्याला अनुसरून अनेक राजकीय विचार प्रणाली विकसित झाल्या। त्यापैकी काहींचे विवेचन या घटकांच्या शेवटी केलेले आहे। या सर्व विवेचनास राजकीय तत्वज्ञान असे म्हणता येईल। पुढचं पाहूयात आपण, या विषयात शास्त्र म्हणता येईल का नाही। तर भौतिक विषयाच्या, उदाहरणार्थ पदार्थ, रसायन, वनस्पती यांना आपण शास्त्र असे म्हटले जाते। त्याचे कारण म्हणजे त्याचे विवेचन नेमके मोजता येण्यासारखे असते। त्याचा अभ्यास तटस्थ राहून निरपेक्ष वृत्तीने करता येतो। भौतिक वस्तूचे गुण पडताळून पाहता येतात, त्या संबंधी प्रयोग करता येतात, त्यांच्या वैशिष्ट्यांसंबंधी नियम मांडता येतात। हे नियम स्थळ काळ निरपेक्ष असतात। आता आपण राज्यशास्त्रातील काही प्रमुख संकल्पना पाहूयात। मानवी समाज जसा जसा विकास पावत गेला तसे तसे त्याच्यातील सामाजिक, राजकीय, आर्थिक व्यवहार सुटे एकमेकांपासून स्वतंत्र असे होण्याची प्रवृत्ती वाढली। त्याबरोबर त्याच्या विवेचनासाठी नवनव्या संकल्पना प्रचलित झाल्या। तर त्या संकल्पना कोणत्या कोणत्या आहेत ते पाहूया। पहिला आहे राज्य। राज्याचा सर्वात महत्वाचा घटक आहे सार्वभौमत्व। भारतीय संकल्पनेतील दंडशक्ती व मित्र, वेगवेगळ्या शब्दात सांगायचे तर प्रत्येक राज्य स्वतंत्र हवे। पराधीन भूप्रदेशात तेथे शासन व लोकसंख्या असली तरीही राज्य म्हणता येणार नाही। त्या अर्थाने 1947 पूर्वीच्या हिंदुस्थानात किंवा त्यातील हैदराबाद, मैसूर यासारख्या संस्थांना राज्य म्हणता येणार नाही। त्यांना लोकसंख्या होतील, सुनिश्चित भूप्रदेश होतो, स्वतःचे सरकारही होते, परंतु स्वातंत्र्य नव्हते, त्या वसाहती होत्या। राष्ट्र व राष्ट्रवाद, जेव्हा एखाद्या समूहातील लोकात त्यांच्यातील समान धर्मामुळे, भाषेमुळे, वंशामुळे, ऐतिहासिक परंपरामुळे वा इतर कोणत्याही घटकांमुळे एकत्वाची भावना जागृत होते, आपण इतरांपेक्षा वेगळा आहोत असे वाटू लागते आणि आपले वेगळे स्वतंत्र राज्य असावे असे वाटू लागते, तेव्हा त्यांच्यात राष्ट्रभावना निर्माण होते असे म्हणता येईल। त्यांचे वेगवेगळे राज्य स्थापन झाले तर त्यास राष्ट्र ही संज्ञा देणे योग्य होईल। आता आपण इथे पाहूया, राष्ट्र, राज्य अधिक अस्मिता म्हणजेच काय, अस्मिता किंवा ऐक्य मिळून होतं राष्ट्र। जोपर्यंत त्या समूहाचे वेगळे स्वतंत्र राज्य होत नाही तोपर्यंत त्यास राष्ट्र म्हणता येईल। अशी अनेक राष्ट्रके एखाद्या राज्यात असू शकतात। पुढचा आहे स्वातंत्र्य, हक्क व कर्तव्य। राज्याच्या कायद्याच्या बंधनाचा अभाव म्हणजे स्वातंत्र्य असा एक अर्थ असू सांगितला जातो। राज्याचे बंधन नसले म्हणून व्यक्ती बोलण्या वागण्यास मोकळी राहील, परंतु स्वातंत्र्याची ही नकारात्मक व्याख्या अनेकांनी पुरेशी वाटत नाही। कारण अशी मोकळीक असूनही जर व्यक्तीजवळ त्या संधीचा उपयोग करून घेण्याची क्षमता नसेल, त्यासाठी लागणारी शक्ती, शिक्षण, आरोग्य वा रोजगार नसेल तर त्या स्वातंत्र्याचा उपयोग नाही। हक्क व कर्तव्य ही एका नाण्याची दोन बाजू आहेत। व्यक्तीला हक्क द्यायचे तर राष्ट्र सक्षम हवे। ती क्षमता असण्यासाठी व्यक्तीने काही कर्तव्य बजावणे आवश्यक आहे। कायद्याचे पालन, योग्य कर भरणे, संकट समयी लष्करात भरती होणे, मतदान करणे इत्यादी काही महत्वाची कर्तव्ये मानली जातात। पुढचा आहे राज्यघटना व घटनावाद। सर्वसाधारणपणे 3 गोष्टींचा उल्लेख घटनेत करण्यात येतो।
देशातील निरनिराळ्या शासन संस्थांमध्ये अधिकारांचे वाटप कसे केले जावे, त्याचे कार्यक्षेत्र आणि त्यावरील मर्यादा काय असाव्यात आणि त्यांची रचना कशी असावी हे घटना ठरवीत असते. दुसरीकडे व्यक्तीचे हक्क व अल्पसंख्याक गटांच्या हितरक्षणाची तरतूद घटनेत केलेली असते. त्यामुळे लोकशाहीमध्ये राज्यकर्ते बहुसंख्य असले तरीही त्यांना अल्पसंख्याकांचे हित पायदळी तुडविता येत नाही. अल्पसंख्याकांना सुरक्षिततेची हमी मिळते. पुढचा आहे समता व न्याय. राजकीय समतेचा एक अर्थ असा होतो की कायद्यासमोर सर्व व्यक्ती समान आहेत. ती श्रीमंत असो की गरीब, सुशिक्षित असो की अशिक्षित, उच्च कुलातली जन्मली असो किंवा खालच्या, सर्वांना एकच कायदा लागू होईल. कोणीही तो मोडला तर गुन्हा ठरेल व त्यास शिक्षा होईल. राज्याचा व्यक्ती हा घटक मानला असल्यामुळे लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकास समान म्हणजे एकच मत असेल. परंतु समता म्हणजे सारखेपणा नव्हे. निसर्गाने प्रत्येक व्यक्तीस वेगवेगळे गुण प्रदान केले आहेत, तेव्हा या आपल्या अंगभूत गुणांचा विकास करण्याची प्रत्येकास समान संधीही दिली गेली पाहिजे. पुढचा आहे प्रभाव, सत्ता व अधिसत्ता. जेव्हा एखाद्या सत्ताधाराला अधिमान्यता प्राप्त होते म्हणजे त्याचा सत्ता वापरण्याचा, शिक्षा करण्याचा अधिकार सर्वमान्य होतो, तेव्हा त्याचा सत्तेवरील अधिकार सिद्ध होतो. त्याच्या सत्तेचे रूपांतर अधिसत्तेत होत असते. इथे आपण पाहूया सत्ता म्हणजे काय, तर प्रभाव अधिक बळ म्हणजे सत्ता आणि अधिसत्ता म्हणजे काय, सत्ता अधिक अधिमान्यता म्हणजे अधिसत्ता होय. पुढचं आहे लोकशाही व हुकुमशाही. आधुनिक काळात लोकशाही प्रचंड लोकप्रियता लाभली असली तरी तिच्या अर्थाबद्दल अनेक वादही निर्माण झाले आहेत. लोकशाही या संकल्पनेकडे दोन दृष्टीतून पाहिले जाऊ शकते. लोकशाही एक शासन पद्धती म्हणून व लोकशाही एक जीवन पद्धती म्हणून. अर्थातच हुकुमशाहीचा दावा या सर्व तत्वांविरुद्ध आहे. एक तर विषमता हे नैसर्गिक सत्य असून अशा विषम समाजातील जो गट किंवा व्यक्ती सर्व गुण संपन्न आहे तिला राज्य करण्याचा अधिकार असणे क्रमप्राप्त आहे असे म्हटले जाते. अर्थात याच तर्काला धरून जो आज राज्य करतो तो सर्व गुण संपन्न आहे असेही मत मांडले जाते. अशा व्यक्तीला अर्थातच देशाचे, लोकांचे हित अधिक चांगले कळते, तेव्हा तिच्या आज्ञा बिनतक्रार पाळणे हे सर्वांच्या व आपल्या हिताचे असते असा दावा केला आहे. राजकीय, पुढचा घटक आहे राजकीय विचार प्रणाली. राजकारणात अनेकदा राज्याचे स्वरूप, राज्य व व्यक्ती यांचे संबंध, स्वातंत्र्य, समता, न्याय इत्यादी संकल्पना व यांसारख्या विषयांना धरून काही एक तर्कसंग भासणारी विचारांची मांडणी केली जाते. त्यामध्ये पहिला आहे उदारमतवाद. पाश्चात्य जगात उदारमतवादाचा उदय सरंजामशाही व राज्याच्या एकतंत्री कारभाराविरुद्ध लढण्यासाठी 17व्या व 18व्या शतकात झाला. या लढ्याचे नेतृत्व व्यापारी व मध्यम वर्गाने केले होते. या शतकांतील इंग्लंड, फ्रान्स व अमेरिका या देशातील क्रांतिकारक राजकीय बदल हे उदारमतवाद्यांच्या प्रवासातील विजयाचे टप्पे मानले जातात. उदारमतवाद हा भांडवलशाहीवाद्याशी अपरिहार्यपणे जोडला गेला आहे. दोन्हींचा भर मुक्त व्यापार व त्यासाठीच्या मुक्त बाजारपेठेवर आहे. देशाची अर्थव्यवस्था ही अशा मुक्त बाजारपेठेतील स्पर्धेतून ठरावी हे दोन्हींना अभिप्रेत आहे. पुढचा आहे साम्यवाद व समाजवाद. औद्योगिक क्रांतीनंतर पश्चिम युरोपामध्ये, विशेषतः इंग्लंडमध्ये पसरलेल्या भांडवलवादाचा कार्ल मार्क्स या जर्मन पंडिताने मूलगामी अभ्यास केला. त्यातून त्याने समाजाकडे, त्याच्या इतिहासाकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन मांडला. युरोपमधील अर्थ राज्यव्यवस्थेचे नव्याने विश्लेषण केले, भविष्याचा वेध घेतला. मार्क्सने मांडलेला हा वैचारिक आकृतिबंध साकारण्याचे प्रयत्न 1917 नंतर रशियात व 1949 नंतर चीनमध्ये झाले. त्याचे रचनाकार अनुक्रमे लेनिन, स्टॅलिन व माओ त्से तुंग हे होते. आज लोकमानसातील समाजवादीची जी कल्पना आहे त्याचा प्रसार मात्र मार्क्सवादी मांडणी होण्यापूर्वीच इंग्लंडमध्ये सुरू झाला होता. या समाजवादी विचारांना स्वप्नरंजक समाजवाद म्हणून घेण्याची साम्यवादी नेते पुढाकार घेतात. मार्क्सवादाला ते शास्त्रीय समाजवाद म्हणतात. पुढचा आहे फॅसिझस. 20व्या शतकात उदारमतवादावर दुसरा हल्ला फॅसिस्ट विचारप्रणालीने केला. या शतकाच्या पूर्वार्धात इटली, जर्मनी आणि जपानमध्ये फॅसिस्ट शक्ती सत्तेवर आल्या.
1943 मध्ये अर्जेंटिना या दक्षिण अमेरिकेतील देशातही जनरल पॅरॉन या नेतृत्वाखाली असेच सरकार स्थापन झाले. जगातील इतर अनेक देशातील हुकुमशहा सत्ताधीश राहत आले आहेत, परंतु त्यांच्यात व फॅसिस्ट हुकुमशाहीत फरक केला गेला पाहिजे. पुढचा आहे साम्राज्यवाद, वसाहतवाद व नववसाहतवाद. 16व्या व 17व्या शतकातील युरोपमध्ये नौकानयन शास्त्रात व युद्धाच्या तंत्रज्ञानात बरीच प्रगती झाली होती. याचा एक परिणाम म्हणजे समुद्र मार्ग आशियाकडे येण्याच्या मार्गाचा शोध लागला. त्याबरोबरच अमेरिका, ऑस्ट्रेलिया या खंडाचाही शोध लागला. त्यातून ज्याप्रमाणे जागतिक व्यापाराला चालना मिळाली, तसे आपल्या शस्त्र सामर्थ्याच्या जोरावर नवे देश जिंकून युरोपीय देशांनी साम्राज्य उभारण्यास प्रारंभ केला. इंग्लंड, फ्रान्स, हॉलंड, बेल्जियम, पोर्तुगाल व स्पेन हे देश यात आघाडीवर होते. साधारणपणे दुसरे देश जिंकून आपली प्रभुसत्ता लादण्याच्या प्रक्रियेला साम्राज्यवाद म्हणता येईल. 18व्या शतकात औद्योगिक क्रांती सुरू झाल्यावर याचा एक नवे परिणाम लाभले. औद्योगिकदृष्ट्या प्रगत युरोपीय देशांना कारखान्यास लागणारा कच्चा माल मिळवण्यासाठी आणि उत्पादित माल विकण्यासाठी बाजारपेठ म्हणून या मागास देशांची आवश्यकता भासू लागली. अशा देशांवर आपली राजकीय सत्ता स्थापन झाल्यास या बाबतीत तेथे आपण एकाधिकार राहील हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व दक्षिण अमेरिका या खंडात अनेक देश जिंकून तेथे त्यांनी वसाहती स्थापन केल्या. याला व त्याच्या तात्विक समर्थनाला वसाहतवाद असे म्हणतात. तंत्रज्ञान, ज्ञान विज्ञान, शिक्षण प्रशिक्षण, लष्करी सामग्री एवढेच काय, नवनव्या संकल्पना व विचार यांच्यासाठी सुद्धा या मागास देशांना पाश्चात्य प्रगत देशांवर अवलंबून राहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. या परावलंबी संबंधात आर्थिक तांत्रिक सहाय्य करताना, व्यापार करताना विकसित उद्योग प्रधान देश आपल्या अटी घालणार, आपला फायदा करून घेणार, त्यातून अविकसित देशांचे नव्याने शोषण होणार हे उघड होते. म्हणून या व्यवस्थेस नववसाहतवाद असे संबोधिले जाते. तंत्रज्ञान, ज्ञान विज्ञान, प्रशिक्षण, शिक्षण, लष्करी सामग्री एवढेच काय, नवनव्या संकल्पना व विचार यांसाठी सुद्धा या मागास देशांना पाश्चात्य प्रगत देशांवर अवलंबून राहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. या परावलंबी संबंधात आर्थिक तांत्रिक सहाय्य करताना, व्यापार करताना विकसित उद्योग प्रधान देश आपल्या अटी घालणार, आपला फायदा करून घेणार, त्यातून अविकसित देशांचे नव्याने शोषण होणार हे उघड होते. म्हणून या व्यवस्थेत नववसाहतवाद असे संबोधिले जाते. आणि पुढचा आहे गांधीवाद. 20व्या शतकाच्या पूर्वार्धात स्वातंत्र्य लढ्याच्या काळात महात्मा गांधींनी वेगवेगळ्या विषयांवर आपले विचार मांडले. त्यांच्या नंतर त्यांचा हा वारसा त्यांचे अनुयायी विनोबा भावे आणि जयप्रकाश नारायण यांनी चालवला. या त्यांच्या विचारांना ढोबळ मनाने गांधीवाद असे म्हटले जाते. आता आपण पुढचा घटक अभ्यासूया. घटक 2, भारतीय राजकीय व्यवस्था. ह्याच्यामधलं पहिलं व्यवस्था व अर्थ हे काय पाहूया. तर वेगवेगळी कार्य करताना परंतु परस्परांवर अवलंबून असणाऱ्या घटकांचा समुच्चय म्हणजे व्यवस्था होय. मुळात व्यवस्थेची ही संकल्पना जीवशास्त्रातून घेतली आहे. आपल्या शरीराचे अवयव वेगवेगळी कार्य करतात, परंतु ते एकमेकांवर अवलंबून असतात. त्यातून मग शरीर व्यवस्था टिकून राहते, संकटावर मात करते, बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेते आणि आपले उद्दिष्ट साध्य करते. तसेच काहीसे राज्यव्यवस्थेत घडत असते. पुढचं आपण पाहूया ऐतिहासिक परंपरा. भारतात 30,000 वर्षाहून अधिक काळचा इतिहास आहे. या इतिहासाचा वारसा म्हणून अनेक प्रश्न राज्यव्यवस्थेसमोर उभे राहतात. त्यांची सोडवणूक करण्यासाठी विविध मागण्या वेळोवेळी पुढे येताना दिसतात. उदाहरणार्थ, काही एका भौगोलिक सीमेच्या अंतर्गत त्यात राहणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांचे एक सर्वसमावेशक संयुक्त राष्ट्र भारतात व्हावे ही भारतीय राज्यव्यवस्थेची भूमिका आहे. परंतु ते होताना त्याचा चेहरा मोहरा कसा असावा, त्यातील प्रत्येक सांस्कृतिक घटकाचे प्रतिबिंब त्यात किती पडावे, हे राष्ट्र एकात्म सर्व घटक समरस झालेले असावे की प्रत्येक घटकाची वेगळी ओळख असलेली बहुअंगी विविध सांस्कृतिक गुणअंगी असणारे राष्ट्र असावे, या प्रश्नांना धरून अनेक परस्पर विरोधी मागण्या राज्यव्यवस्थेपुढे मांडल्या जातात. या मागण्या कधीतरी उग्ररूप धारण करतात, तर कधी त्यातून प्रादेशिक स्वायत्तेची आंदोलने छेडली जातात. पुढचा आहे समाज व्यवस्था. भारतीय समाज हा गुंतागुंतीचा आहे. त्यात अनेक धर्म जातींचे लोक तर आहेतच, शिवाय ते विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आहेत, त्यांच्यात स्तर आहेत. अशा समाजात खालच्या स्तरावरील लोकांनी वर चढण्याची धडपड करणे स्वाभाविकच म्हणावे लागते.
त्याच्या पुढे आहे अर्थव्यवस्था. तर समाजाचे आधुनिकीकरण, लोकशाहीकरण आणि औद्योगिकरण या निदान भारतात एकाच वेळी चालणाऱ्या समांतर अशा चळवळी आहेत. एकमेकींवर त्यांचा प्रभाव पडणे नैसर्गिक आहे. गेल्या शतकाच्या उत्तरार्धात कृषी प्रधान अर्थव्यवस्थेचे रूपांतर उद्योग प्रधान व्यवस्थेत होण्याची प्रक्रिया झपाट्याने होत होती. पक्ष व हितगट. ऐतिहासिक घटना क्रमातून पुढे आलेल्या सामाजिक आर्थिक गटांच्या या मागण्या मांडण्याचे राज्यव्यवस्थेपर्यंत पोहोचवण्याचे काम हितगट करतात. स्वातंत्र्याच्या अर्ध्या शतकात कामगार संघटना, शेतकरी संघटना, व्यापारी व उद्योगांच्या संघटना, अनेक जातीय, धार्मिक व भाषिक संघटना यासाठी कार्यरत होत्या. या मागण्यांचे एकत्रीकरण करून त्यातून सुसंगत पर्यायी कार्यक्रम तयार करण्याचे काम पक्ष करतात. पुढचा आहे संरचना. तर संरचनेमध्ये पहिला घटक आहे राज्यघटनेची वैशिष्ट्ये. आपल्या राज्यव्यवस्थेच्या संरचनेचे उत्तम वर्णन राज्यघटनेत केलेले आहे. 1946 मध्ये लोकांनी अप्रत्यक्ष निवडणुकीने निवडलेल्या घटना समितीकडून ही घटना बनवली गेली आहे. त्या घटना समितीत सर्व जाती धर्मांचे, सर्व भाषा व प्रांतांचे प्रतिनिधी होते. जरी घटना समितीत काँग्रेस पक्षाचे बहुमत होते तरी केवळ बहुमताच्या जोरावर घटना संमत केली गेली नाही, तर सर्व प्रतिनिधींचे सहमतीने मिळवून मगच तिला मान्यता दिली गेली होती. मूलभूत अधिकार व मार्गदर्शक तत्वे. या घटनेचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यात व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांची सनद दिली आहे. असे अधिकार देण्यात यावे याबद्दल 1928 पासून राष्ट्रीय काँग्रेसने आग्रह धरला होता. त्यातलं पहिलं आहे मूलभूत अधिकार. व्यक्तीचे अधिकार 6 विषयांसंबंधीचे होते. पहिला म्हणजे समतेचा अधिकार, दुसरा स्वातंत्र्यासंबंधी हक्क, शोषणाविरुद्धचे हक्क, धार्मिक स्वातंत्र्य, सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार. हे हक्क पदरात पडण्यापासून घेण्यासाठीच्या उपयोजना किंवा याचिका आपण असे इथे म्हणू शकतो. तर त्यातला पहिला समतेचा अधिकार पाहूयात. कलम 14 ते 18 ही समतेसंबंधी आहेत. कायद्यासमोर सर्वजण समान आणि सर्वांना कायद्याचे समान संरक्षण हे तत्व घटनेने मान्य केले आहे. व्यक्तीच्या जन्मावरून त्याला कायद्याचे कमी अधिक स्थान देण्याची परंपरा बाद करण्यात आली आहे. पुढचा आहे स्वातंत्र्यासंबंधी हक्क. कलम 19 अन्वये सर्व नागरिकांना भाषण व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, शांततामयरित्या सभा घेण्याचे तसेच संचार स्वातंत्र्य देण्यात आले आहे. संघटना स्थापन करण्याचे तसेच देशात हवे तेथे निवास करण्याचेही स्वातंत्र्य दिले आहे. ही सर्व स्वातंत्र्ये व्यक्ती विकासासाठी तर आवश्यक आहेतच, शिवाय लोकशाही व्यवस्थेत राजकारण सहभागी होण्यासाठीही आवश्यक आहेत. पुढचा आहे शोषणाविरुद्धचे हक्क. वेठबिगारी आणि 14 वर्षाखालील मुलांना धोकादायक उद्योगात कामाला लावणे हा गुन्हा मानला गेला आहे. मुले व स्त्रिया यांना सामाजिक शोषणापासून मुक्ती दिली आहे. गुलामगिरी त्याज्य मानली आहे. पुढचा आहे धार्मिक स्वातंत्र्य. भारताचा निर्धमीपणा सिद्ध करण्यासाठी कलम 25 ते 28 मध्ये सर्वांना धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. त्यानुसार सर्वांना कोणताही धर्म स्वीकारण्याचा, त्यानुसार आचरण करण्याचा आणि त्याचा प्रसार करण्याचा अधिकार आहे. पुढचा आहे सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार. देशातील धार्मिक व भाषिक अल्पसंख्य जमातींना आपली संस्कृती जपण्यासाठी आणि वृद्धिंगत करण्यासाठी त्यांना हव्या त्या प्रकारच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार दिला आहे. अनुदान देताना अशा संस्थांविरुद्ध सरकारला भेदभाव करता येणार नाही. तथापि अशा संस्थांमध्ये केवळ धर्मावरून कोणालाही प्रवेश मिळणार नाही. पुढचा आहे याचिका. प्रत्येक व्यवहारात हे सर्व हक्क पदरात पाडून घेण्यासाठीची व्यवस्था कलम 32 मध्ये केली आहे. सरकारने यावर वर्णिलेल्या हक्कांना बाधा आणण्यास त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करता येते. अशा वेळी ते न्यायालय सरकारची वागणूक, त्याने केलेला कायदा न्याय आहे की नाही हे ठरवित असते. मार्गदर्शक तत्वे कोणकोणती आहेत? व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना पुरेशी समान संधी मिळावी यासाठी सरकारने काय करावे, कशा प्रकारची धोरणे आखावीत यासंबंधी घटनेने मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत. अर्थातच ती बंधनकारक नाहीत. त्यांची अंमलबजावणी परिस्थिती व उपलब्ध साधने लक्षात घेऊन सरकारने करावयाची आहे. पुढचं आहे संसदीय शासन प्रणाली. शासनासाठी आपल्या घटनेने संसदीय शासन पद्धतीची निवड केली आहे. या पद्धतीत खासदारातून मंत्री निवडले जातात. त्याच्यातलं पहिलं आहे संघ राज्य व्यवस्था. देशाचा भौगोलिक व्याप व त्यातील विविधता लक्षात घेता त्याचे शासन एका ठिकाणाहून चालवणे शक्य नाही. त्यासाठी देशात संघ राज्याची स्थापना केली आहे. दुसरं आहे आणीबाणी. आणीबाणीच्या काळात संसदेला राज्याच्या कार्यक्षेत्रातील विषयांवरील कायदे करता येतात. ठराव करून संसदेचा कार्यकाळ
एका वर्षाने वाढविता येतो. केंद्रीय मंत्रिमंडळालाही या काळात राज्यांना निर्देश देता येतात. थोडक्यात सांगायचे तर संघ राज्य व्यवस्था त्या काळापुरती स्थगित होत असते. पुढचं आहे घटनेचे सार्वभौमित्व व घटना बदल. आपली घटना लिखित असली तरी बरीच लवचिक आहे. घटनेचे बरेचसे भाग संसदेच्या एकूण सदस्यांच्या बहुमताने व हजर सदस्यांच्या 2/3 बहुमताने बदलता येतात. राज्याच्या अधिकारांशी संबंधित भागात बदल करण्यासाठी मात्र त्याशिवाय बहुसंख्य राज्यांची संमती लागते. आतापर्यंत 90 वेळा घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे. पुढचं आहे संसद संरचना व कार्य. संसदीय राज्य पद्धतीत संसदेला खूप महत्व असते, हे उघड आहे. राज्यसभा, लोकसभा व राष्ट्रपती या सर्वांना मिळून संसद ही संज्ञा तयार होत असते. पहिला आपण पाहूया संसदेची रचना. यातील लोकसभा हे अधिक प्रभावशाली सभागृह आहे. संसदेचे अधिवेशन राष्ट्रपती भरवतात. 2 अधिवेशनांतील काळ कमाल 6 महिने असू शकतो. म्हणूनच वर्षातून किमान 2दा अधिवेशन भरवावी लागतात. पुढचं आहे संसदेची कार्य. घटनेतील केंद्र सूची व सभावर्ती सूचीत दिलेल्या विषयांवर कायदे करणे हे संसदेचे प्रमुख कार्य आहे. त्यासाठीची विधेयके कोणताही सदस्य मांडू शकत असला तरी प्रत्यक्ष बहुसंख्य विधेयक सरकारतर्फे मंत्री मांडत असतात. पुढचं आहे वित्तीय कार्य. दरवर्षी सरकारतर्फे लोकसभेत आगामी वर्षाचे अंदाजपत्रक सादर करण्यात येते. त्यात पुढील वर्षीचा प्रस्तावित खर्च व त्यासाठीच्या करांच्या तरतुदीचे विवरण होत असते. तर सरकारवर अंकुशन आणि चर्चा करणे. कायदे करण्यापेक्षा किंवा त्या इतकेच महत्वाचे संसदेचे कार्य म्हणजे चर्चा करणे हे होय. सभा या संज्ञेत चर्चा करणे अनुस्यूत आहे. पुढचं आहे संकीर्ण कामे. वरील महत्वाच्या कार्याशिवाय संसदेत अनेक प्रसंगोपात करावयाची कामे सोपवलेली असतात. पुढे आपण पाहूया राष्ट्रपती व मंत्रिमंडळ. राष्ट्रपती, मंत्रिमंडळ व उच्च प्रशासकीय सेवा या 3 घटकांची मिळून कार्यकारिणी बनते. भारत हे लोकसत्ताक राज्य असल्याने देशाचा सर्वश्रेष्ठ अधिकार राष्ट्रपती हा लोकनियुक्त असतो. दर 5 वर्षांनी त्याची निवड होत असते. आता राष्ट्रपतीची निवड आणि स्थान पाहूया. तर राष्ट्रपतीची निवड संसदेचे निर्वाचित सदस्य व राज्यातील निर्वाचित विधानसभा सदस्य यांच्याकडून केली जाते. त्यासाठी प्रमाणशीर मतदान पद्धतीचा वापर केला जातो. राष्ट्रपतींचे अधिकार. अनेक महत्वाच्या पदांवरील अधिकाऱ्यांची नेमणूक राष्ट्रपतींकडून केली जाते. पुढचं आहे पंतप्रधान व मंत्रिमंडळ. पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ हे केंद्रीय कार्यकारिणीचा एक महत्वाचा घटक आहे. मंत्रिमंडळात प्रधानाचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे. त्याचा राजीनामा हा संबंध मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो. त्याचे स्वतःचे वेगळे सचिवालय असते. हे पंतप्रधानास सहाय्य करते. पुढचा आहे प्रशासकीय सेवा. प्रशासकीय सेवा हा कार्यकारिणीचा आणखी एक महत्वाचा भाग आहे. त्यात अखिल भारतीय प्रशासकीय सेवा, पोलीस सेवा, परराष्ट्रीय सेवा आणि इतर केंद्रीय सेवांचा समावेश होत असतो. पुढचा आहे न्यायव्यवस्था. सर्वोच्च न्यायालय. भारतातील राज्यव्यवस्थेत सर्वोच्च न्यायालयास महत्वाची भूमिका दिली आहे. ती त्याने व्यवस्थित पार पाडावी यासाठी त्याला पुरेसे स्वायत्तता घटनेने प्रदान केलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाची रचना. सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश व 25 इतर न्यायाधीश असतात. या न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात. सेवेत ज्येष्ठताक्रम असणाऱ्या न्यायाधीशास सरन्यायाधीश नेमण्यात येते. पुढचा आहे सर्वोच्च न्यायालयातील कार्यक्षमता. सर्वोच्च न्यायालयात 3 प्रकारची कार्यक्षमता घटनेने ठरवून दिलेली आहे. प्रथम सुनावणी, अपील करण्याची सुनावणी व सल्ला देण्याचे कार्य. आता न्यायालयाची भूमिका आणि स्थान बघूयात. भारतातील राज्यव्यवस्थेत सर्वोच्च न्यायालयाची 2 बाबतीत महत्वाची भूमिका आहे. घटनेने नागरिकांना दिलेल्या मूलभूत हक्काचा सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय ही रक्षक आहे. पुढचा आहे घटक राज्य व्यवस्था. भारत हे एक संघ राज्य असले तरी त्यातील घटक राज्याच्या वेगवेगळ्या अशा घटना नाहीत. त्यांच्या संबंधीच्या घटनात्मक तरतुदी समान असून त्यांचा समावेश भारतीय घटनेतच होत असतो. पुढचा आहे राज्यातील विधान मंडळे. संसदेप्रमाणे घटक राज्यातही विधानमंडळे आहेत. काही मोठ्या राज्यात उदाहरणार्थ महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश असे आपल्याला सांगता येऊ शकते. पुढचा आहे राज्यपाल. घटक राज्यात राज्यपाल हे कार्यकारिणी प्रमुख असतात. पुढचा आहे स्थानिक स्वराज्य संस्था. 1950च्या मूळ घटनेतील मार्गदर्शक तत्वाच्या कलम 40 मध्ये असे म्हटले आहे की राजाने ग्रामपंचायती स्थापन करून त्या स्वराज्य संस्था म्हणून कार्य करू शकतील इतके अधिकार त्यांना द्यावेत. त्यामध्ये आहे ग्रामीण भागातील पंचायती राज्य. राज्यातील ग्रामीण भागासाठी त्रिस्तरीय संस्था या असाव्यात. त्याचप्रमाणे
शेवटचा आहे नागरी स्वराज्य संस्था. राज्यातील नागरी भागासाठीही अशाच तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यात मोठ्या शहरासाठी महानगरपालिका, 3 लाखांवरच्या वस्त्यांसाठी म्युनिसिपालिटी आणि त्याहून खालील नगरपंचायत असाव्या असे त्यांनी म्हटलेले आहे. म्हणजे आज आपण इथे एकूण दोन घटकांचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यामधला आहे एक म्हणजे भारतीय राजकीय व्यवस्था आणि राज्यशास्त्र स्वरूप व व्याप्ती. पुढील भाग आपण पुढच्या लेक्चरला पाहूया. धन्यवाद.